नमस्कार, मी सुजाता बसने. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगमधला प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. कोणती जर कंपनी आपण कन्सिडर करायला घेतली तर काही कंपन्यांचं काय होतं तर कंपन्यांची विक्री केली जाते किंवा भागीदारी संस्थेचं रूपांतर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये काय केलं जातं. तर अशा वेळेला जी काही भागीदारी संस्था असते तर तिचं रूपांतर पब्लिक लिमिटेडमध्ये कंपनीमध्ये जर करायचं असेल तर अशा वेळेला तुम्हाला मिळणारं जे काही सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे म्हणजेच नोंदणीचा जो काही दाखला आहे तो नोंदणीचा दाखला हा जर समजा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जर मिळत असेल तर अशा वेळेला नोंदणी दाखल्याच्या आधी झालेला जो काही व्यवहार किंवा जो काही प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तो प्रायर प्रॉफिट म्हणून कन्सिडर केला जातो आणि नंतर नोंदणीच्या दाखल्यानंतर जो मिळणारा काही प्रॉफिट असतो तो आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणून कन्सिडर केला जातो. इथं आपण काय बघणार आहे की कोणतीही जी काही भागीदारी संस्था असते ती भागीदारी संस्था एखादी लिमिटेड कंपनी खरेदी करते. अशा वेळेला जी काही लिमिटेड कंपनी असेल खरेदी केलेली तारीख एक असते आणि म्हणजे खरेदी केलेली तारीख वेगळी असते आणि ती खरेदी केल्यानंतर तिचा काही व्यवसाय बंद होत नाही, तो व्यवसाय कंटिन्यू आहे तसाच चालू राहतो. आणि ज्या वेळेला नवीन कंपनीला ज्या वेळेला व्यवसाय नोंदणी दाखला मिळतो तिथपासून काय केलं जातं तिचं कंपनीमध्ये रूपांतर होतं, पण आधी ती भागीदारी संस्थाच असते. अशा वेळेला आधीचा जो काही झालेला प्रॉफिट असतो नोंदणी दाखला मिळण्याच्या आधी झालेला जो काही प्रॉफिट असतो तो प्रायर म्हणून कन्सिडर केला जातो आणि नोंदणी दाखला मिळाल्यानंतर जो काही मिळणारा प्रॉफिट असतो तो आफ्टर इनकॉर्पोरेशन असा कन्सिडर केला जातो. थोडक्यात आपण हे कसं आहे इथं आपण शॉर्ट नोटद्वारे बघणार आहोत. A limited company comes into existence from the date of the issue of the certificate of incorporation by the registrar of companies. एखादी कंपनी असेल तिचं कंपनीचं अस्तित्व हे कधी निर्माण होतं ज्यावेळेला रजिस्ट्रार किंवा जो कंपनीचा निबंधक असतो तो कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणी दाखला देतो त्यावेळेला कंपनीचं अस्तित्व हे निर्माण होतं. However, sometimes a company is formed to take over existing business of partnership or limited company बिफोर गेटिंग अ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. बऱ्याच वेळेला काय होतं की कंपन्या काय करतात तर दुसरा एखादा बिझनेस पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादं कंपनी असेल लिमिटेड कंपनी असेल ती टेक ओव्हर करतं म्हणजेच विकत घेतं. तर अशा वेळेला प्रॉफिट प्रायर ऑर आफ्टरचा प्रश्न निर्माण होतो. नॅचरली द एक्झिस्टिंग बिझनेस टू taken over belongs to the purchasing company from the date of agreement to the date of purchase of the business. However, as the company comes into existence from the date of issue of certificate of incorporation, the profit earned or loss sustained by the existing business from the date of agreement to purchase to the date of incorporation belongs to the purchasing company. Thus, as profit or loss to which the company is entitled or liable before its incorporation is termed as profit or loss prior to incorporation and is of a capital nature. इथं आपल्याला सांगता येईल की कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर किंवा एखादा बिझनेस पार्टनरशिप फर्म किंवा लिमिटेड कंपनी एखादी खरेदी केल्यानंतर ती असणारी तारीख ही वेगळी असते आणि ज्या वेळेला मिळणारं जे काही इनकॉर्पोरेशनचा दाखला किंवा नोंदणीचा जो काही दाखला असेल तो नोंदणी दाखला मिळण्याची तारीख ही कशी असते वेगळी असते. अशा वेळेला जो काही बिझनेसमध्ये म्हणजे बिझनेस टेक ओव्हर केल्यानंतर किंवा बिझनेस खरेदी केल्यानंतर तिथपासून ते कंपनीला नोंदणी दाखला मिळेपर्यंतचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जो काही प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल त्याला प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आणि हा जो काही होणारा प्रॉफिट किंवा लॉस असेल तो कॅपिटल नेचरच्या स्वरूपात असतो. म्हणजे हा होणारा प्रॉफिट असतो तो कुठल्याही प्रकारे शेअर होल्डरला वाटला जात नाही किंवा तो खर्च हा कॅपिटल स्वरूपाचा म्हणून पकडला जातो. एक्झाम्पलद्वारे तुम्हाला लवकर लक्ष देऊ शकतं. खाली तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल अ कंपनी एंटर्स into an agreement with the existing company to purchase its business with effect from 1st April 2017 and it gets certificate of incorporation on 1st July 2017. The profit earned by the existing company from 1/4/2017 to 30th June 2017 is profit prior to incorporation and the profit earned from 1st July 2017 to 31st March 2018 is profit after incorporation.
इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलं बघा. समजा एखादी कंपनी आहे की ती कंपनी काय केली, दुसऱ्या कंपनीनं परचेस केले, एखादा बिझनेस परचेस केला. किती तारखेला परचेस केला, तर 1 एप्रिल 2017ला एखादा बिझनेस परचेस केला आणि त्या कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा नोंदणीचा दाखला जो काय आहे तो 1 जुलै 2017 ह्या कालावधीत म्हणजे या तारखेला मिळाला. याचा अर्थ 1 एप्रिलपासून ते 1 जुलैपर्यंत बिझनेस बंद राहिला का? नाही, बिझनेस हा कंटिन्यू चालूच राहतो. प्रोडक्शन चालू राहतं, सेल्स चालू राहतात, म्हणजे त्यावेळेला व्यवहारही चालू राहतात. मग अशा वेळेला 1 एप्रिल 2017 ते 1 जुलै 2017पर्यंतचा जो काही कालावधी असतो त्याला प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्या होणारा जो काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, त्याला प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आणि 1 जुलै नंतरचा जो कालावधी आहे 31 मार्चपर्यंतचा, तर या कालावधीला काय म्हटलं जातं, तर प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे नोंदणी पूर्वीचा प्रॉफिट आणि नोंदणी नंतरचा प्रॉफिट या पद्धतीनं त्याचं काउंटिंग केलं जातं. प्रॉफिट अर्न बाय द कंपनी प्रायर टू इनकॉर्पोरेशन बिंग अ कॅपिटल प्रॉफिट इज नॉट अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन ॲज डिव्हिडंड. जो काही प्रॉफिट हा प्रायर इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणीच्या आधीचा जो होणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कुठल्याही प्रकारे डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट केला जात नाही किंवा लाभांश म्हणून शेअर होल्डरला वाटता येत नाही. हेन्स द टोटल प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर इज रिक्वायर्ड टू बी स्प्लिट अप इंटू 2 पिरियड्स, दॅट इज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. त्यामुळं जे काही होणारा टोटल प्रॉफिट आहे पूर्ण वर्षाचा तो 2 भागामध्ये डिव्हाइड केला जातो, एक प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि दुसरा आफ्टर इनकॉर्पोरेशन. Some authorities pledge that a public limited company cannot start its business unless it gets certificate of commence business, and as such, in the case of such company, the division of profit should be profit prior commencement and profit after commencement instead of prior incorporation and after incorporation. काही कंपन्यांमध्ये काय केलं जातं, तर कंपनीला जेव्हा सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट हे मिळत नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यवसाय प्रारंभीचा दाखला, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काय म्हटलं जात नाही, तर कंपनी अस्तित्वात आली असं समजलं जात नाही. अशा कालावधीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला कंपनीचा दाखला मिळतो त्याच्या आधीचा कालावधी आणि नंतरचा कालावधी असा हा कन्सिडर केला जातो. आपल्या प्रॉब्लेममध्ये जो काही दिलेला आहे तो कालावधी प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन असंच आहे. त्यामुळे आपण कन्सिडर करताना प्रायर इनकॉर्पोरेशन आफ्टर इनकॉर्पोरेशन हेच कन्सिडर करणार आहे. कमेन्समेंट सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट बिझनेस किंवा व्यवसाय प्रारंभीच्या दाखल्यापासूनच आपण कन्सिडरेशन करणार नाही. In the case of private limited company, there is no question of certificate of commence business, and as such, in case of private limited company, it may be prior incorporation and after incorporation period. जी काही आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारे व्यवसाय प्रारंभीचा दाखला ही स्टेप येतच नाही, आणि त्यामुळं काय होतं, तर त्या ठिकाणी कन्सिडर करताना प्रायर इनकॉर्पोरेशन आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिटच कन्सिडर केला जातो. However, it has been widely accepted that the contract entered into after the date of incorporation can be rectified after the certificate of commence business is granted to the company. Therefore, such profits should be calculated from the date of incorporation of the company, as any transaction between the incorporation date and the commencement of business date can always be rectified. Hence, in all cases, profit should be divided in between prior incorporation and after incorporation. नॉर्मली काय केलं जातं, तर प्रायर इनकॉर्पोरेशन आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्येच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू दे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असू दे यांच्या प्रॉफिटचं कन्सिडरेशन केलं जातं. त्यामुळे डेट ऑफ कमेन्समेंट हे कन्सिडर करणं इथं कुठल्याही प्रकारे गरजेचं नाही. थँक्यू.